मध्ये एक आगळं वेगळं उपोषण चालू आहे। खरं म्हणजे 24 तारखेला मला माहिती झालं, परंतु मी बीड आणि धाराशिव जिल्ह्याचा आमचा नियोजित दौरा असल्यामुळं मला येता आलं नाही। काल मी वापस आलो जालन्यामध्ये आणि आज म्हटलं सकाळी चला या कार्यकर्त्याला भेटलं पाहिजे। खरं म्हणजे मी एक चळवळीतला कार्यकर्ता आहे आणि चळवळीत कोणी काम करतं तर मला त्याचं कौतुक वाटतं आणि या कार्यकर्त्याचं थोडंसं जास्तच कौतुक वाटतं। एक तरुण, त्याचा प्रामाणिक स्वभाव, समाजाप्रती असलेली त्याची प्रामाणिक तळमळ आणि असा तरुण परंजाळा सारख्या एका गावचा सरपंच होतो हे मला माहिती झालं आणि मी सत्कार करायला त्यावेळेस आलो होतो विशेष करून। कारण आपलं थोडंसं दुर्दैव आहे आता समाजाचं। सर तुम्ही बोलले की चांगल्याला लवकर आम्ही चांगलं म्हणत नाही म्हणून वाईट आमच्या डोक्यावर बसले। चांगल्याला चांगलं म्हणणं शिकलं पाहिजे, त्याला साथ दिली गेली पाहिजे आणि ते समाज म्हणून आम्ही सर कमी पडतो। म्हणून माझा प्रत्येक ठिकाणी प्रयत्न असतो की आपण थोडस या जाती धर्माच्या, पक्षाच्या, संघटनांच्या पलीकडे जाऊन आपण चांगल्याला चांगलं म्हणणं, त्याचं कौतुक करणं, त्याच्या पाठीवर हात मारणं कौतुकाची आणि संघर्षामध्ये त्याला साथ दिली गेली पाहिजे। म्हणून आजही मी या ठिकाणी आलो तर हा विषय आंदोलनाचा आहे म्हणून तर नाही, तर तो एक खरंच प्रामाणिक कार्यकर्ता आहे आणि महाराष्ट्रानं अनेक आंदोलनं पाहिली। आता इथं उपोषण करते, हे आंदोलन करते फार मोठे तुमच्या भागामध्ये, एक ते दुसरे एक नारायण लोखंडे, पण हे एक आगळं वेगळं उपोषण आहे। नारायण भाऊ, शेतकऱ्यासाठी आंदोलन करणं सोपं आहे विकास भाऊ, समाजासाठी एखाद्या जातीसाठी आंदोलन करणं सोपं आहे, कारण त्या जातीचे, त्या पक्षाचे, संघटनेचे लोक येत असतात त्या वर्गाचे। आता नारायण भाऊनं असं आंदोलन घेतलं की त्यात दारू विकणारे, दारू पिणारे, म्हणजे त्यांचं समर्थन करणाऱ्याचं प्रमाण जास्त आहे। आता इथं या आंदोलनाला सपोर्ट कोण करत? बरं, त्या सरकारच्या विरोधात, शासनाच्या विरोधात आंदोलन म्हणलं की त्याला पुन्हा सपोर्ट कमी मिळतो। आता हे सगळ्याच्या विरोधात आंदोलन तुमचं, म्हणजे तुमचं फक्त दारूवाल्याच्या विरोधात नाहीये, दारू विकणारे, दारू पिणारे, जी पॉलिसी ठरवणारे, मग याचे जे लाभार्थी आहेत हे म्हणजे फुकट नाही चालत नाही, दुकानं फुकट चालत नाहीत, मग याचे जे लाभार्थी आहेत या सगळ्याच्या विरोधातलं तुमचं आंदोलन आहे। हे प्रशासन सगळे लाभार्थी आहेत, सरकार सगळ्यात मोठं लाभार्थी आहे, तुमचे आमदार, खासदार, मंत्री हे सगळ्यात मोठे लाभार्थी आहे आणि यांच्या सगळ्या या सिस्टमच्या विरोधात तुम्ही आंदोलन करता, ही फार मोठी गोष्ट आहे। म्हणून मला याचं फार कौतुक वाटतं, म्हणून मी या ठिकाणी पाठिंबा द्यायला आलो। पाठिंबा द्यायला तुमच्या आंदोलनात सामील आहे। आता मी बऱ्याच मान्यवरांचं या ठिकाणी ऐकलं, आता खरं म्हणजे जबाबदार कोणाला धरा हा मोठा प्रश्न आहे। मी थोडा वेगळा विचार करणारा कार्यकर्ता आहे। आपण नुसतं सिस्टमला, पोलीस डिपार्टमेंटला, एक्साईज डिपार्टमेंटला भाऊ दोष देऊन फायदा नाहीये, नुसते आमदारा खासदारांना दोष देऊन फायदा नाहीये सर। मी थोडा वेगळा विचार याच्यामुळे करतो की सगळ्याच अँगलला आपण पाहिलं पाहिजे। मी म्हणतो या सगळ्या गोष्टीला जबाबदार जर पहिल्यांदा कोणी असेल तर तुम्ही, आम्ही जबाबदार आहे याला। आता ज्या माय मावल्या तुम्हाला वाईट नका वाटू, तुमचं अभिनंदन, तुमचे आभार की तुम्ही या तुमच्या लेकराला साथ द्यायला, त्याचं मनोबल वाढवायला तुम्ही या ठिकाणी आला। तुमच्या वेदना 100%, कारण मी पोलीस डिपार्टमेंट मध्ये काम केलंय। आमच्या माय मावल्यांना काय त्रास आहे या विषयाचा याची जाणीव आहे, परंतु तुम्ही सगळ्यात जास्त जबाबदार आहे। यावेळेस तर जबाबदार आहे। लाडक्या बहिणी म्हणून तुम्हाला 1,500 दिले, एवढ्या खुश झाल्या की काय बटणं दाबले तुमचं तुम्हाला कळलं नाही काय माहिती। हे वास्तव आहे, भयान वास्तव आहे। हे लाडक्या बहिणी 1,500 रुपये द्यायचं चॉकलेट दिलं या दाजीनं, हे फसवे दाजी आहेत सगळे। आणि आपण भांडतोय नारायण भाऊ, पण एक्साईज डिपार्टमेंटने या दारूचे इतके रेट वाढवले की त्याची कल्पना करता येत नाही आता, आणि त्याचा परिणाम असा झाला, याचं संशोधन कोणीच करत नाही भाऊ। आता जी बाटली तुमची 200ला मिळत होती 300ला मिळायला लागली,
आणि 300ला मिळते म्हणून काय झालं, पिणारे बी आता पैशावाले थोडेसे विचारच करतात ना, आरोग्याचा विचार करत नाही, आमच्या लेकरा बाळाच्या भविष्याचा विचार करत नाही, या देशाच्या भविष्याचा विचार करत नाही, खिशाचा विचार करते. तुम्हाला 1,500 दिले पण आमच्या दाजीचं वाटोळं केलं, एक्साईजचे मरणाचे रेट वाढले, त्याच्यामुळे काय झालं आता की 200ची बाटली 300ला मिळायला लागली. 300ला मिळते तीच डुप्लिकेट मावली सर, तर ती 150लाच मिळते डायरेक्ट. म्हणजे बनवायची तिची किंमत, म्हणजे तशी ओरिजिनलची दारू बनती का तिची बी किंमत समजा, मी तुम्हाला एक ऍव्हरेज सांगतो, 50 रुपये पण किंमत नाहीये. त्या बाटलीची बनवायची किंमत जर 50 असेल तर तिच्या 400 300 रुपये टॅक्स आहे तिच्यावर, ओरिजिनल दारूची. म्हणजे सरकार टॅक्स किती घेतं. पण आता हीच दारू जर तुम्हाला घरी बनवायची, डुप्लिकेट कारखान्यात बनवायची, ती दारू 50 रुपये बी लागत नाही तिला बनवायला. बरं मग त्याला कोणताच टॅक्स नाही, सेल टॅक्स नाही, दुसरा कुठलाच टॅक्स नाही, भानगडी नाही. त्याला काय फक्त हे पोलीस डिपार्टमेंट, एक्साईज डिपार्टमेंट सांभाळले, राजकारणी सांभाळले की झालं त्याचं. याच्यात तुमचे आमचे आरोग्य लोकांचे खराब होऊ राहिले. म्हणजे इकडे लाडक्या बहिणीला 1,500 रुपये देऊन सत्तेत आले सर, पण इकडे हजारो लुटणं लावले आणि याचे करोडो. म्हणजे ते अनमोल शरीर आहे, शरीराची किंमतच करता येत नाही, हे शरीर खराब करण्याचं काम सुरू केलं. उद्या दवाखान्यात किती पैसे लागतील याची कल्पना न केलेली बरी. म्हणजे तुमचा दारूच्या विरोधात लढा आहे, पण सगळ्यात पहिला मुद्दा वाचला आणि मलाही बरं वाटलं की सगळ्यात महत्वाचा लढा जर असं तर दारूच्या दारूमध्ये अवैध दारू, जी डुप्लिकेट दारू आहे, ही बनावट दारू, हे लोकांचे आरोग्य खराब करू राहिले, लोकांच्या जीवाशी खेळणं सुरू आहे, लोकांचे आरोग्य, लोकांचे जीवन धोक्यात आले. आणि याला जबाबदार तर परत मी सांगतो की नुसतं पोलीस, महसूल, एक्साईज डिपार्टमेंट यायला नाव ठेवून फायदा नाही. आमचे राज्यकर्ते या जबाबदार आहे. तुम्हाला माहित नसेल मी आता प्रशासनात राहिलेला माणूस आहे. आपल्याकडे बदल्या होतात नाही. आपण आता PSI कडे जा, PI कडे जा, DYSP, SP, IG, TG हे यायचे मालकच नाहीत नारायण भाऊ. खऱ्या अर्थानं प्रशासनातला अधिकारी मग तो SP असो, कलेक्टर असो, तहसीलदार असो, PSI असो, कोणी असो, हे तुमचे आमचे सेवक आहेत. तुमच्या आमच्या टॅक्स मधून जो पैसा जमा होतो, या पैशातून त्यांचा पगार होत असतो. म्हणून त्यांनी काम कोणासाठी केलं पाहिजे, तुमच्या आमच्यासाठी केलं पाहिजे. पण ही यंत्रणा तुमच्या आमच्यासाठी काम नाही करत. तुम्ही 1000 नाही तर लाखोचे लोक जमा, तुम्हाला घाबरत नाहीत ते. तुम्ही लाखोचा मोर्चा तहसीलवर न्या, SDM ऑफिसला न्या, पंचायत समितीत न्या, पोलीस स्टेशनला न्या. त्याला माहिती तुम्ही लाखोने कोटीने आले तर त्याचं काहीच वाकडं करू शकत नाही. कारण त्याची बदली इथं कोणी केलेली आहे, तर तुमचे स्थानिकचे आमदार, खासदार, मंत्री हे लोक असतात. आणि मी अत्यंत जबाबदारीने बोलतो की हे लोक फुकट बदल्या करत नाहीत भाऊ, प्रत्येकाचे रेट ठरलेले आहेत. मग 10 लाखापासून कोटी, 2 कोटीपर्यंत रेट आहे. मग आता 1000 अधिकारी, हे अधिकारी आपलेच आहेत, ते माणसंच आहेत, ते कुठल्या तरी जातीचे, कोणाचे तरी नातेवाईक आहे, कोणाचे भाऊ आहे, कोणाचे मित्र आहेत. आता हा अधिकारी जर इथं 10 लाख, 20 लाख, 50 लाख, 1 कोटी, 2 कोटी देऊन जर बदली करून आला असं सुरेश भाऊ, त्याचं पहिलं टार्गेट काय राहणार आहे, माझे गेलेले 10 लाख पहिले जमा करू द्या. मग पण आता आपण कोणी असो, प्रत्येक माणूस हा स्वार्थी आहे. मी पण तुम्ही प्रत्येक जण, शेतकरी शेती करतो, एक दाना जर तो बियाचा आपला टाकतो तर त्याला अपेक्षा 100 दाणे आलेच पाहिजे. पण 10 लाख पहिले टार्गेट असतं, 10 लाख वसूल झाले पाहिजे, मला काही फायदा झाला पाहिजे की नाही, मग 10-20 शिल्लक आले पाहिजे. बरं त्याची बदली वर्ष, 2 वर्ष, त्याच्यानंतर पुन्हा बदली करायची. मग रेट वाढणार आहे, 2 वर्ष 10-20च भर लागणार आहे, 1 कोटीचे 2 कोटी भर लागणार आहे. मग त्याला ते तर जमा करणार आहे, मग ते कुठून जमा करणार आहे. सिस्टम लक्षात घ्या. आपण नुसतं या अधिकाऱ्याला नाव ठेवून, अधिकाऱ्याला शिव्या देऊन, त्याच्या विरुद्ध बोलून हे होत नाहीये. मी जे म्हणलं ना सुरुवातीला ताई की तुम्ही आम्ही जबाबदार याला, त्याचं कारण हे की आम्ही जे आमदार निवडून देतो, आम्ही जे खासदार निवडून देतो, आम्ही दिलेल्या आमदारामधून मुख्यमंत्री होतो, त्यांचं काय काम आहे, त्याची पोटपाणी आपल्याला कळते बरं का. कारण त्याचे पगार, त्याच्या सवलती, त्याच्या गाडीतलं डिझेल ते बी तुमच्या आमच्याच पैशात नाही. तुम्ही म्हणसाल मी इथं भोकरदन आणलं, या आमदाराच्या विरोधात नाही, सगळ्याच आमदाराच्या विरोधात बोलतोय, सगळेच आमदार सारखे, मी जनरल बोलून राहिलो.
त्या सगळ्याचे पगार सगळ्याचा खर्च आमच्या पैशातून चालतो. पण आम्ही ज्यावेळेस निवडणूक येते त्यावेळेस आम्ही काय पाहतो, आम्ही विचार करतो का की तुम्ही जर प्रामाणिक आमदार निवडून दिला. आता जुन्या एक काळ होता की तेव्हा हे पक्षाचं राजकारण एवढं नव्हतं, जाती धर्माचं राजकारण एवढं नव्हतं. तेव्हा गोरगरीब लोक, सर्वसामान्य लोक सर्वसामान्य माणसाला आमदार निवडून द्यायचे. म्हणजे आता जर आपण आम्ही पाहिलं गणपतराव देशमुख, भाई गणपतराव देशमुख आमदार झाले, एसटीनं प्रवास करताना पाहिले, त्यांचा परिवार साधा, सगळं साधं. असे कितीतरी उदाहरण आहेत जुन्या काळामध्ये की ते आमदार खासदार प्रामाणिकपणे जनतेसाठी काम करायचे. आजही आम्ही पाहतो, म्हणतो की अरे यार हे एवढा 10 वर्ष आमदार राहिला पण त्याचं घर नाही चांगलं, त्यांचे लेकरं म्हणजे साधारण जीवन जगतात. आता भोकरदनला मी एक ऐकले ना, म्हणजे मला कळतं विठ्ठलांना सपकाळ एक आमदार सामान्य जीवन. असे कितीतरी उदाहरण देता येते. आज त्यांचे पोरं त्यांचे तुम्ही जर म्हणजे आपल्या भागातले म्हणून एक उदाहरण सांगतो की आपण त्याच्या प्रॉपर्ट्या जर पाहिल्या तर नाही येत. फार मोठे बंगले, गाड्या, काही मोठ्या फॅक्टऱ्या, बँक बॅलन्स काही नसेल. पण हे लोक चांगले जर आपण निवडून दिले ते तुमच्या आमच्यासाठी काम करतात. दुर्दैवानं आता त्यात ते काय झालं, जर आमदारकीसाठी जर त्याला 50 कोटी खर्च येत असेल तर तो भी त्याला दोष देऊन फायदा नहीं ना भैया. जब मेरे को चुन के आने के लिए 50 कोटी खर्चा करना है तो मैं क्या करूंगा, पहले 50 कोटी वसूल करूंगा ना. नहीं, वो 50 पहले निकालूंगा, बाद में अगले इलेक्शन के 100 कोटी निकालूंगा. आणि मग आता हे जनसेवक राहिलेच नाही, म्हणजे डाकू झाले. आता यांचं एकच गणित झालं ताई, सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता. म्हणजे हे सगळं सिस्टीम तिथून आता काय झालेलं आहे, भ्रष्ट झालेलं आहे. आणि या सिस्टीमला तुमच्या आमच्याशी काही घेणं देणं नाही येत आहे. आता सांगितलं कोणी की शाळा बंद झाल्या जिल्हा परिषदेच्या, झाले प्रश्न त्याला समजलं की आमच्या वापरायला लागले, त्याच्यामुळे तुम्ही शिकलेच नाही पाहिजे. याच्या मागचा उद्देश ही पॉलिसी आहे. म्हणजे आज खाजगी शाळेतल्या शिक्षकाला 10-20 हजार पगार आहे. लेकराची फी आपण तिथं 50,000 फी करतो. सरकारी शाळेच्या शिक्षकाला 1,00,000 पगार आहे. तिथं आपण टाकत नाही, त्या शाळाही बंद पडायला लागल्या कारण ही पॉलिसी सरकारची. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले त्यांनी शिक्षणाचं महत्व सांगितलं. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचं महत्व सांगितलं. अण्णाभाऊ साठे शाळेच्या बाहेर राहिले, 3 दिवस शाळेत गेले आणि त्यांनी जागतिक कीर्तीचं साहित्य निर्माण केलं. हे काय, याचा अर्थ काय, शिक्षणाला महत्व का दिलं. आणि हे शिक्षण आमच्यासाठी फार महत्वाचं आहे. आम्ही शिकलं पाहिजे. आणि ते शिक्षण बंद करणं यांच्यासाठी, या चोरांसाठी, भामट्यांसाठी महत्वाचं म्हणून ते बंद करायला लागले. बरं, आम्ही आमच्या वाटोळ्याला आम्ही जबाबदार पुन्हा आहे. आम्ही आमच्या महापुरुषांना मानतो, महापुरुषांचा जय जयकार करतो. आता इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नारायण भाऊच्या पाठीमागे आहे. वरती एवढे मोठे महापुरुषांचे फोटो आहे. मला असं वाटतं नारायण भाऊ आम्ही नालायक लोक आहे. नालायक म्हणजे लायक नसलेले. आम्हाला हे महापुरुष समजले, यांचं जीवनाचे विचार, याचं कार्य आम्हाला समजलं नाही. महासाहेब जिजाऊंनी शिवाजी महाराजांना काय शिकवलं, राजकारणाचे धडे दिले ना, राजसत्तेचे धडे दिले. शिवाजी महाराज बाल शिवबा ज्यावेळेस खेळण्या बागड्याचं वय, जिजाऊ महासाहेब काय म्हणाल्या की स्वराज्य निर्माण कर. चांगलं आयुष्य होतं, सुखाचं आयुष्य होतं, दुःखात घातलं. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले म्हणाले की सत्य वाचूनच सकळ कळा झाल्या अवकळा. पुढे चालून बाबासाहेब काय म्हणतात, पॉलिटिक्स इज द मास्टर की, म्हणजे सत्ता ही मास्टर चाबी आहे. त्याला ती चाबी लागते, दुसरी चाबी लागत नाही. पण एक चाबी अशी असते की ती कोणत्याही कुलूपाला लावले कुलूप उघडतं, मास्टर की. म्हणजे राजसत्ता ही मास्टर, सगळ्यात महत्वाचं आहे. प्रत्येक प्रश्नाचं समस्येचं सोल्युशन तुमचं आमचं कल्याण महत्वाची. म्हणून बाळासाहेब म्हणाले होते की जा आणि तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा
की आम्हाला शासन करते जमात बनायचंय. कोणाला सांगितलं होतं बाबासाहेबांनी? भाऊ त्यांना अरे आपल्याला सगळे सांगितलं आमच्या व्यक्ती बसले नाही आणि आम्ही आता काय बोलले राजकारण वाईट आहे राजकारण वाईट आहे राजकारण वाईट आहे. म्हणजे म्हणून मी जे सुरुवातीला म्हणलो अजूनही म्हणतो की आम्हीच जबाबदार आहे. हे जर दुरुस्त करायचं असेल नारायण भाऊ तर हे जनतेला ठरवा लागल. तुमच्या आमच्यानं होत नाही. तुम्ही इथं उपोषणाला बसले आणि मेले तरी हे सिस्टम सुधारत नाही. कारण जे पैसे लावून आले त्याला पैसे वसूल करायचे. म्हणजे पोलीस असो महसूल असो एक्साईज असो आमदार असो खासदार असो मंत्री असो मुख्यमंत्री असो सुधारला आपण पाहिजे. आम्ही जेव्हा सुधरू तेव्हा हे सिस्टम सुधारणार आहे. पण आम्ही सुधारणार आहे की नाही? सुधारणार आहे की नाही? आता पुन्हा लोक म्हणतील काही यायला राजकारण करायचं इथं बसले आपल्या चर्चा करते गावाच्या कट्ट्यावर त्या वाट्यावर बसले. ते नारायण लोखंडेला काही काम नाही त्याला फक्त काहीतरी आंदोलन आरोप ते करतो कोणासाठी? आता नारायण साबळे एक आला पुन्हा याला काही काम नाही वाटते. आपण ते करतात कोणासाठी? सोपं असतं की रक्त गाळणं सोपं नाही ताई. मी आता इतकं हे आतडे पिळवून बोलून राहिलो सर. मी आता म्हणजे मला आता असं वाटतं की बसलं पाहिजे नाही तर झोपलं पाहिजे. मी अर्धा एक तास बोलू शकत नाही. माझा आवाज एवढा होता की माईकची गरज नव्हती. आता तितकं बोलायलाय ना असं ताकद आतून आतडे ओढून बोलावं लागतं. सोपं नाही. मी चालूही शकत नाही उभाही राहू शकत नाही अर्धा तासात. असं वाटतं पडतो काय काय लोकांना असं वाटतं उपोषण अरे बाबा सोपं नाहीये. हे लोक तुमच्या आमच्यासाठीच करू राहिले ना समाजासाठी करू राहिले. आम्हाला समजणार आहे की नाही? लोक मला असं वाटलं होतं की इथं किमान उभं राहायला बसायला तरी जागा नाही भेटली पाहिजे. हरकत नाही तुम्ही एवढे लोक हे चांगलं आहे आनंदाची गोष्ट आहे. क्रांती एका दिवसात होत नसते बदल एका दिवसात होत नसतो. पण जोपर्यंत तुम्हाला आम्हाला प्रत्येक सामान्य माणसाला वाटणार नाही की ही लढाई आमच्यासाठी आहे आमच्यावर होणारा अन्यायासाठी आहे आमच्या न्यायासाठी आमच्या लेकरा बाळांसाठी ही लढाई आहे आणि आम्ही या लढाईमध्ये आलो पाहिजे आम्ही या लढ्यात सहभागी झालो पाहिजे हे जोपर्यंत तुम्हाला आम्हाला वाटणार नाही तोपर्यंत सिस्टम बदलणार नाही. या गोष्टीत सुधारणा होणार नाही. दारू विकणारे विकतच राहणार आहे. पकडून दिला नाही पाहिजे गावात. त्याला जर आणून दिला नाही बॉक्स गावात वाटेल का तो? 100% प्रमाण कमी होतं. तुमच्या घरपोच सेवा जर मिळाली तर त्या सेवेचा लाभ 100% लोक घेतात. आणि भोकरदनला जाऊन जालन्यात जाऊन जर म्हणलं तर मग लोक जरा टाळतात. दुसरी गोष्ट बाहेर जाऊन जर पिले मी थोडेसे तर मग ते मध्ये यार गाडी मोटरसायकल चालवायची मला थोडी 90s पिली पाहिजे. ओरिजिनल पी भेटली थोडीशी आणि 90s पिली पाहिजे कारण गाडी आरामात घरी जाईल. तर ह्या गोष्टी म्हणजे मजाकचा विषय थोडस विनोदाचा भाग आहे परंतु सुधारणा होतील. आपल्याला जागरूक राहावं लागणार आहे. नुसतं पोलीस आलंय म्हणून फायदा नाही. ठीक आहे आता आपण नाव ठेवलं पोलीसवाल्याला एक्साईज वाल्याला हप्ते घेतात भानगडी बरं ते इमानदार जरी आला मी जरी आलो तुम्ही जरी आलो नारायण होऊ द्या इथं PSI बनवून एक्साईजचा SP बनवून तुम्ही प्रत्येक ठिकाणी नाही पोहोचत नाही. ही यंत्रणा आपल्या पुढे आता लोकेशन नसते. आपण म्हणतो रेती बंद झाली पाहिजे तहसीलदारांना हप्ते घेतले म्हणून रेती चालते. तहसीलदारांना हप्ते नाही घेतले तर रेती बंद नाही होत. काहून? कारण इमानदार तहसीलदार आलावे ते घरातून गाडी हल्ली की लगेच मोबाईलचे लोकेशन तहसीलदार गाडीत बसले. आता तुम्ही दारूच्या बाबतीत PI लगेच म्हणतील PI गाडीत बसले. ते आपल्यापेक्षा हुशार आहे. तर जनतेला याच्यात सहभागी व्हावं लागलं. अधिकारी जर भ्रष्टाचार करतात मग अधिकाऱ्याला मग त्यासाठी कारण कार्यक्रम होईल. पण पहिले आम्हाला जागरूक व्हावं लागेल मग अधिकारी आणि मग हे सगळं सिस्टम दुरुस्त होईल. म्हणून माझी जनतेला विनंती आहे की आपण हा लढा आमच्यासाठी राजकारणाच्या पलीकडं जाती धर्माच्या पलीकडं पक्षाच्या पलीकडं जाऊन आम्ही विचार केला पाहिजे. सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. दुर्दैव आहे की इथं 500 फूट अंतरावर इथं आपले आमदार माजी मंत्री खासदार राहतात. म्हणजे मी काही विरोध म्हणून बोलत नाही पण त्यांना असं वाटलं पाहिजे की माझ्या भागातला एक पोरगा आहे उपोषण करतोय आणि मागण्या काय आहे तर ते न्याय मागण्या आहेत समाजाच्या भल्याच्या मागण्या आहेत. आम्ही तिथं जाऊन किमान भेटलं तर पाहिजे. बाबा याला तरी विचारायला या. पण काय दुर्दैव आहे याला जबाबदार समाजानं विचारलं पाहिजे बाबा या चला भेटा बोला. पण जर असे लोकप्रतिनिधी असतील तर काय आमचं भलं होणार आहे?
म्हणून हे सगळं सिस्टम बदलायसाठी आम्हाला बदलणं गरजेचं आहे. पहिले हा लढा, माझी एक विनंती राहील नारायण भाऊ, तुम्ही इथं किती दिवस बसले, तुमच्यामुळे किमान एक झालं, चर्चा झाली, लोकांमध्ये विषय पोहोचला, लोकांमध्ये जागृती आली. हा लढा जर खरंच तुला तसं मी आडून बसलो की उपोषणाला बसायचं, मी जर एक दिवस जर नसतो उठलो तर आता तुमच्यात दिसलो नसतो. फार अवघड गोष्टी आहेत. माझ्या लिव्हरवर सूज आली होती, किडनीला प्रॉब्लेम झाला होता, तर हे सोपं नसतं, आरोग्याला त्रास होतो. म्हणून माझी विनंती आहे की ही लढाई तुम्ही चांगली सुरू केली. त्या ताई बोलल्या आता की उपोषणावर उठू नये, पण एका दिवसात प्रश्न सुटणार नाही ताई. आज इथं एसपी आले, कलेक्टर आले, सगळे आले, त्यानंतर म्हणलं दारू बंद, उद्या पुन्हा सुरू होणार आहे. हे आपल्याला जागरूक राहावं लागणार आहे. म्हणून ही लढाई लढायसाठी तुम्ही जिवंत असले पाहिजे, स्ट्रॉंग असले पाहिजे. मलाही अशीच लोकांनी विनंती केली होती, मी तर सलाईन लावत नव्हतो, ते आमचे सगळे मंडळी म्हणे आम्ही रस्त्यावर जाऊन बसतो आणि आम्ही रस्ता अडवून तिथून उठत नाही, आम्हाला पोलिसांना मारावं, अटक करावं, काही करावं, मारून टाकलं चालतं. म्हणलं यार अवघड झालं, तेव्हा सलाईन लावली. म्हणून तुम्ही जर जिवंत राहिले तर हा लढा पुढे नेता येईल. आपल्याला गावोगाव फिरून लोकांमध्ये जागृती पहिले आणावं लागेल. लोक जागृत झाले तर हे प्रश्न सुटतील. म्हणून मला असं म्हणजे विनंती करतो की तुम्ही उपोषण सोडावं, कसं सोडावं, काय सोडावं, हा तुम्ही तुमचे सगळे सहकारी निर्णय घ्या. पण एक उपोषण करता म्हणून याची दाहकता मला माहिती आहे, आपल्या शरीराला त्रास देण्यात अर्थ नाही. त्याच्यामुळे एक विनंती करतो, तुमच्या सगळ्याचे आभार मानतो. आपण सगळे लोक आपला अमूल्य वेळ देऊन आपले काम धंदे सोडून या आमच्या भावाच्या पाठीमाग त्याला साथ द्यायसाठी, त्याचं मनोबल वाढवण्यासाठी या ठिकाणी आला. तुमच्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. नारायण भाऊचं पुन्हा एकदा कौतुक, अभिनंदन करावं तितकं कमी आहे. ज्या ज्या वेळेस आणि गोडसे गुरुजी इथं बोलले गेले का, ते एक हे आपलं गाणं, वेळात वीर दौडले साथ, पागलच लोक इतिहास घडवतात. हा इतिहास आहे, वेळे इतिहास घडवत असतात. आणि नारायण भाऊ तुमच्यासारखे येडे लय वाढलेत आता, विकास भाऊ, हे सगळे येडे एकत्र आले तर इतिहास घडत. म्हणून या सगळ्या येड्यांनाही आव्हान आहे की सगळ्या येड्यांनी एकत्र यावं आणि वेडे इतिहास घडवतात ही म्हण पुन्हा एकदा सार्थ ठरवून इतिहास घडवूया. इतिहास घडल नारायण भाऊ तुमच्या सोबत, आमच्यासारखे भरपूर वेळे खांद्याला खांदा लावून तुमच्या सोबत आम्ही प्रत्येक लढ्यामध्ये प्रामाणिकपणे ताकदीनं सोबत राहू, एवढीच ग्वाही देतो आणि थांबतो. धन्यवाद.